बीडच्या संतोष देशमुख सारखा माझ्यावर हल्ला, तळाशीचे सरपंच बबन जाधव यांचा आरोप। मुख्य संशयित शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव यांना अटक करण्याची पत्रकार परिषदेत मागणी। राधानगरी तालुक्यातील तळाशी गावामध्ये गेल्या 5 वर्षात लोकनियुक्त सरपंच म्हणून केलेली भरीव विकास कामे आणि नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत माझी पत्नी उच्चांकी मताने निवडून आल्याचे शल्य, विरोधकांच्या खोट्या विकास कामावर घेतलेल्या हरकतींचा राग मनामध्ये धरून बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्यावर जसा जीवघेणा हल्ला झाला तसाच हल्ला माझ्यावर झाला प्रसंगावधाने वाचवलो आणि या घटनेतील मुख्य सूत्रधार जिल्हा परिषद सदस्य अरुण मारुतराव जाधव आहेत असा आरोप करून त्यांना आणि त्यांच्या साथीदारांना तात्काळ अटक करावी अशी मागणी तळाशीचे सरपंच चंद्रकांत उर्फ बबन विठ्ठल जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली। पत्रकार परिषदेत सरपंच बबन जाधव म्हणाले, अरुण जाधव हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत। त्यांच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत। त्यातील एका गुन्ह्यामध्ये त्यांना 7 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे। तरीही कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांचा वरदहस्त असल्यामुळे ते जिल्हा परिषद सदस्य झाले। सत्तेत आल्यापासून त्यांनी गावात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे। आम्ही करत असलेल्या विकास कामात त्यांनी नेहमी अडथळा निर्माण केला आहे। तसेच त्यांनी राजकीय वैमनस्यातून शेतकऱ्यांचे रस्ते अडवले आहेत। त्यांनी गटाच्या कार्यकर्त्यांनी गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण केले। माझ्यासह माझ्या गटाच्या प्रमुखांवर भ्याड हल्ल्यांचा त्यांचा कट आहे। त्यांनी अनेक दिवस रचला होता। माझ्या घरासमोर अनेक वेळा त्यांचे कार्यकर्ते जमा करून दहशत निर्माण करत होते। त्यांनी आमच्या गटाच्या काही कार्यकर्त्यांना मारहाण केली होती, त्यामुळे गावाला पोलीस संरक्षण दिले होते। रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी रात्री मी आणि माझे सहकारी घरी जात असताना तळाशी गावाजवळील कालव्यासमोर गेल्यानंतर रस्त्याच्या आडवी गाडी असल्याचे आमचे निदर्शनास आले आणि काही क्षणातच अंधारात लपून बसलेले जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव यांचे पुतणे अथर्व उत्तम जाधव आणि अन्य त्यांचे 10 ते 15 सहकारी कार्यकर्त्यांनी आम्हाला शिवीगाळ करत आमच्या गाडीवर हल्ला चढवला। सरपंच बबन्या बाहेर पड, तुला आम्ही संपवणार असे म्हणत गाडीच्या मागील आणि डाव्या बाजूच्या काचा फोडून गाडीचे नुकसान केले। ठार मारण्याच्या उद्देशाने आलेल्या या जमावाकडून आमच्या गाडीच्या चालकाच्या प्रसंगवदनाने आमच्या सगळ्यांचा जीव वाचला, तर आमच्या गटाचे कार्यकर्ते यांना गंभीर जखमी केले। हल्लेखोरांच्या विरोधात राधानगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे। दहशत निर्माण करणाऱ्या या प्रवृत्तीच्या लोकांच्याकडून मला आणि आमच्या गटाच्या कार्यकर्त्यांच्या जीवितास धोका आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सरपंच आणि पंचायत समिती सदस्य यांचे पतीवर जीवघेणा हल्ला केला ही पहिलीच घटना आहे। हा लोकप्रतिनिधीवरील हल्ला म्हणजे जनतेवर आणि लोकशाहीवर हल्ला आहे। हा हल्ला झाल्यानंतर तात्काळ या घटनेची माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना दिली। या घटनेला 3 दिवस होत आले तरी देखील कोणत्याही प्रकारची त्यांनी दखल घेतली नाही अथवा या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया त्यांनी दिली नाही। पालकमंत्र्यांनी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधींना जिल्हा परिषदेच्या शिवसेना शिंदे गट पक्षाच्या गटनेतेपदी असणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव यांच्या पाठीशी न राहता जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजीनामा घेऊन त्यांना आणि या भ्याड हल्ल्यात असणाऱ्या संशयितांना तात्काळ अटक करा अशी मागणी सरपंच बबन जाधव आणि त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। या पत्रकार परिषदेत सरपंच बबन उर्फ चंद्रकांत जाधव, नाना राठोड, MB चव्हाण, संभाजी जाधव, प्रकाश खाडे, शंकर राऊत, संजय जाधव, उत्तम मेटील, रंगराव अंगज, संजय पोवार, नेताजी कांबळे, एकनाथ कांबळे, वैभव राठोड, हिंदूराव बोंगार्डे, नागेश कांबळे यांच्यासह तळाशीतील सरपंच गटाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। मी श्री प्रकाश रामचंद्र खाडे, ग्रामस्थ तळाशी। रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी मी आणि या तळाशी गावचे विद्यमान सरपंच आमचे एक काम आटपून तळाशी पाटीवरून गावाकडे जात असताना जो पूल आहे, ज्या ठिकाणी घाणाजवळ जो पूल आहे त्याच्या अलीकडल्या बाजूला बोलेरो चॅम्पर गाडी आडवी लावून त्या ठिकाणी ठेवलेली होती। आम्ही जात असताना कुठेतरी धोक्याची घंटा जाणवली आणि म्हणून गाडी परत म्हणून मी राजू पवार नावाच्या ड्रायव्हरला सांगितलं। इतक्यात अंधारात लपून बसलेली लोक जी होती ते आलीत आणि गाडीवर फार मोठा हल्ला करण्यात आला। माझ्या जवळचीच काच MG विक्टर गाडी होती, जोराच्या तडाख्यानं ती फुटली गेली
बबण्या सरपंचला बाहेर काढा, त्याला ठार मारायला पाहिजे, अशा प्रकारचा त्या गलक्यातून आवाज यायला लागला. त्याला सोडायचं नाही, अशा प्रकारची घटना पाहिल्यानंतर एक अंगावर शहर आणणारी, खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर हा फार मोठा घाला घातलेला आहे. भारतीय लोकशाहीला काळिमा फासणारी घटना, आणि अजूनही या ठिकाणी अजून भीतीच्या छायेत आम्ही आहोत. उद्या बबन जाधव आणि त्याच्या मुलग्याचा, परिवाराचा, त्याचप्रमाणे ह्या त्यांच्या कुठल्याही कार्यकर्त्याचा कधीही खून होऊ शकतो. इतकी प्रचंड ह्या ठिकाणी ह्या गावामध्ये दहशत या लोकांनी निर्माण केलेली आहे. त्यांची दहशत निर्माण करणारे लोक कोण आहेत ते तपासून तुम्ही पहा, आपल्याला लक्षात येईल. आणि अजून देखील ते म्हणतात आम्हाला आमचं सरकार आहे, आम्ही काय वाटेल ते करू शकतो, आम्ही कुणालाही मारू शकतो. अशा प्रकारची भाषा त्यांची उर्मट आणि समाजाला काळिमा फासणारी भाषा यायला लागलेली आहे. खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी सांगत असताना अतिशय अंगावर, मला ती घटना आठवली तरी मला अंगावर थरका पडतो. त्या ठिकाणी आम्ही 5 जण गाडीत होतो, 5ही जणांचं त्या ठिकाणी खून झाला असतं. इतकी या घटनेची तीव्रता मी अनुभवलेली आहे. मी अनुभवली म्हणून या ठिकाणी व्यक्त होतो. वरवर पाहता तुम्हाला फक्त सरपंचाच्या गाडीवर प्राणघातक हल्ला इतकंच वाटेल, परंतु या ठिकाणी माणुसकीचा साहेब खून झालेला आहे. आणि घटना घडल्यानंतरच मग आपण ती पाहायचं आहे का? घटना घडल्यानंतर मग आपण घटना गेल्यानंतर, जीवितहानी झाल्यानंतर, मानवहानी झाल्यानंतर मगच आम्ही जागे होणार आहोत का? बीडच्या संतोष देशमुखांच्यावर जसा हल्ला झाला त्याच पद्धतीचा ह्या लोकशाहीच्या पायावर, ह्या संविधानावर, भारतीय लोकशाहीच्या घटनेवर हा हल्ला झालेला आहे, असं माझं या ठिकाणी साहेब स्पष्ट मत आहे. आणि अजूनही आम्ही या ठिकाणी सर्वच भीतीच्या छायेत आहोत. आणि यासाठी खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार प्रकाशराव आंबेडकर साहेब एक संवेदनशील व्यक्ती आहेत. खऱ्या अर्थानं ते त्या ठिकाणी याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करतील. मला असं म्हणायचं की पोलीस संरक्षण असताना जर एवढा मोठा जर हल्ला होत असेल, नसताना ते काय करतील? आणि खरोखर इथून पुढं कुणाचा कधी कशा प्रकारचा खून केला जाईल हे सांगता येणार नाही. आणि म्हणून पूर्णपणे याची चौकशी करून दखल घेतली पाहिजे. आणि लोकशाहीवरचा हा जो हल्ला आहे, हा हल्ला, अशा हल्ले परतून लावण्यासाठी खरोखर या ठिकाणी आम्हाला संरक्षण मिळालं पाहिजे. मी सरपंच ग्रामपंचायत तळाशी बबन उर्फ चंद्रकांत विठ्ठल जाधव. मी जवळजवळ गेले 5 वर्षापासून तळाशी या गावामध्ये सरपंच पदावर कार्यरत आहे. तसेच माझी पत्नी वंदना बबन जाधव ह्या गेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये तुरुंबे गणातून पंचायत समितीवर निवडून आलेले आहे. आमच्या गावामध्ये 2 गट आहेत, एक अरुण जाधव गट आणि आमचा एक खाडे नाना राठोड असा त्यांच्या विरोधाचा आमचा असं गावामध्ये गट आहे. अरुण जाधव हे गुन्हेगार प्रवृत्तीचा हा माणूस आहे. या माणसावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. तसेच सश्रम कारावासाची शिक्षा या माणसाला झालेली आहे. या माणसाचा उपद्रव, तसेच त्यांच्या वडिलांचाही उपद्रव जवळजवळ आपल्या तळाशी गावाला 40 वर्षापासून सुरू आहे. मी सरपंच म्हणून माझी गावामध्ये निवड झाल्यानंतर मी आणलेल्या प्रत्येक विकास कामावर त्यांनी तक्रारी करणे, ती विकास कामं थांबवणे हाच उद्देश नेहमी ठेवला, की जेणेकरून मी केलेल्या विकास कामावर लोकांच्या मध्ये चांगली भावना तयार होणे, किंवा एखादं विधायक काम जर गावात होत असेल तर ते विधायक काम आमच्याकडून झालं असं लोकांच्या पर्यंत चांगली गोष्ट जाता कामा नाही, याची त्यांनी पुरेपूर दक्षता घेऊन माझ्यावर नेहमी तक्रारी करणं, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करणं, या पद्धतीची सतत तक्रारी त्यांनी केल्या. तसेच गावच्या पाणी पुरवठ्याचाही प्रश्न होता की आमच्याकडून गावाला पाणी पुरवठाच होऊ नये, यासाठी त्यांनी प्रत्येक ठिकाणी तक्रारी केल्या. जवळजवळ त्यांच्या तक्रारीमध्ये हे नियमित असणारं काम जवळजवळ 3 वर्षे रखडलं गेलं. असं त्यांनी प्रत्येक विकास कामावर त्यांनी गावातील तक्रारी केल्या आणि थांबवण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही जी आणलेली विकास कामं होती ती नियमाला धरून होती, त्यामुळं बऱ्यापैकी आम्ही गावामध्ये जवळजवळ 10 ते 12 कोटीची विकास कामं राबवली. हाच त्यांच्या मनामध्ये राग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी पत्नी वंदना जाधव ह्या पंचायत समितीला चांगल्या मताधिक्याने निवडून आल्या, हा एक त्यांच्या मनामध्ये
मोठा मोठा राग होता. आपण निवडून आलो यापेक्षा आम्ही निवडून आलो हे त्यांच्या मनामध्ये फार दुःख होतं. आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर निकाल लागल्यानंतर माझा काटा कसा काढला जाईल, बबन जाधव हा समाजामध्ये तसेच या राजकारणामध्ये कसं त्याला पाडलं जाईल ही आता 2-3 महिने त्यांच्याकडून जोरात प्रयत्न चालू आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे आमच्या तळाशी गावामध्ये तुरुंबे तळाशी ते माझगाव एक ग्रामीण मार्ग आहे. या मार्गावर त्यांनी जिल्हा परिषदच्या माध्यमातून एक निधी मंजूर करून आणला. आणि तो निधी असा होता की ज्या मार्गावर तो निधी मंजूर करायचा होता झालेला होता त्या ठिकाणीच ते काम करणं गरजेचं होतं. पण त्याने ते तसं केलं नाही. त्याने चुकीच्या ठिकाणी ते काम चालू केलं आणि गावातील बगलबच्च्यांना त्यांच्या गावातील हे असलं राजकारण करण्यासाठी किंवा माझ्यावर तक्रारी करण्यासाठी त्यांनी काम आपल्या ते बगलबच्च्यांना देऊन चुकीच्या ठिकाणी करण्यास भाग पाडलं. त्यांचा हेतू असाच होता की हे काम चुकीचं आहे, चुकीच्या पद्धतीने आपण मंजूर केलेला आहे आणि बबन जाधव या ठिकाणी निश्चितपणे तक्रार करणार आणि त्यानंतर ह्या मुलांना त्या ठेकेदारांना आमच्यावर उठवून बसवायचं आणि आमच्यावर तीव्र त्यांची नाराजी झाली पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी नियोजन केलं. त्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्याच्या अधिकाऱ्यांना फोन केला. त्यांना सांगितलं, साहेब तुम्ही काम जे करताय ते योग्य आहे काय नाही याची पडताळणी करा. एक गावचा सरपंच आणि एक पंचायत समिती सदस्य म्हणून माझं ते कर्तव्य होतं. त्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. चौकशी केल्यानंतर चुकीच्या पद्धतीत हे काम करायला लागलेत असं सिद्ध झालं आणि त्यानंतर त्याने ते काम थांबवलं. काम थांबवल्याचा त्यांनी राग मनात धरला आणि काम थांबवण्याचा राग मनात धरला आणि त्यानंतर त्यांनी गावातले एक महत्वाचे 2 रस्ते जवळजवळ 70 ते 80% शेतकरी वाहतूक करणारे जे रस्ते होते ते त्यांनी बंद करून टाकले. फक्त हे काम बंद केलं. मग हा जिल्हा परिषद सदस्य याच्याकडून काय लोकांनी आदर्श घ्यायचा? लोकांच्या जर वाटा अडवत असतील, बंद करत असतील, एक तर हा चुकीचं पहिल्यांदा काम करतोय प्रशासनाकडून, प्रशासनावर दबाव आणतोय, माझे चुकीचंही काम तुम्ही केलंच पाहिजे आणि दुसरी चुकीचं केलेलं काम प्रशासन थांबवतंय म्हणून तू गावातील रस्ता अडवतोस. तू जिल्हा परिषद सदस्य म्हणून लोकांनी तुझ्याकडे काय आज आदर्श घ्यायचा? त्यानंतर जवळजवळ या घटनेनंतर गावामध्ये जवळजवळ 8-10 दिवस वातावरण तंग झालं, तणावाचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर माझ्या घराजवळ रोज त्यांचा मॉब जमायचा, 20 ते 30 लोकांचा मॉब जमायचा की मला येता जाता किंवा माझ्या मुलावर हल्ला करायचा हे त्यांनी नियोजन केलं. त्यानंतर मी पोलीस स्टेशनलाही तक्रार दिली. पोलिसांनी सुद्धा हे कळवलं की बाबा हे असं व्हायला आलेलं आहे, माझ्या जीविताला धोका आहे, तुम्ही गावामध्ये पोलीस बंदोबस्त द्या. पोलिसांनी सुद्धा पोलीस बंदोबस्त दिला आणि त्यामध्ये एक अशी घटना घडली की पोलीस बंदोबस्त असताना गावातील पोलिसांच्या समोर त्यांच्या पुतण्यानं एका आमच्या चुलत भावाची गळपट्टी धरून त्याला पाडलं. यातून एवढंच सांगायचं आहे की पोलीस समोर जर असतात, जर एखाद्या माणसावर जर हल्ला होत असला तर सर्वसामान्य लोकांनी जगायचं कसं या गावामध्ये? जर पोलीस प्रशासनाच्या समोर त्या जिल्हा परिषद सदस्याचा पुतण्या जर मारहाण करीत असेल तर या सदस्याचा काय आदर्श घ्यायचा? जर पोलिसांची सुद्धा भीती जर त्याला नसेल आणि तिथून पुढे मग परत मला मारण्याचा त्यांनी कट घातला. मी माझ्या कामानिमित्त माझी रोजची कामं आटपून मी साधारण एक 9 ते 10च्या दरम्यान मी तळाशी पाटीतून आत आलो. माझ्या बरोबर जवळजवळ आमचे एक सहकारी, आमचे गुरुजी, जवळजवळ आम्ही एक 4-5 जण गाडीमध्ये होतो आणि कॅनॉल जवळ आमची गाडी आल्यानंतर जवळजवळ 15 ते 20 लोक तलवारी, काट्या, गज हे घेऊन तिथं समोर उभं होती. गाडी आमची पुढे जाऊ नये म्हणून एक गाडी तिने रस्ता अडवून बंद केली, रस्त्यामध्ये आडवी गाडी लावली आणि माझ्या गाडीवर गज, काट्या मारून प्रचंड स्वरूपात गाडीचं माझ्या नुकसान केलं आणि तोपर्यंत पाठीमागून काहीतरी वाहनं आली, त्यामुळे त्यांना हल्ला करणं शक्य होईना. परत त्याने मला धमकी दिली, आता तू सुटलायस, परतही तुला मी सोडणार नाही, आताही सुटलायस तू, परतही तुला सोडणार नाही, अशा पद्धतीची मला धमकी दिली. आणि मी त्यानंतर परत गाडी परतली आणि आमचे नाना राठोड आहेत त्यांच्या मी घरी येऊन थांबलो. थांबल्यानंतर मी एक अर्ध्या-पाऊण तासात मी
आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशरावजी आंबेडकरांना ही घटना सांगितली. साहेब, माझ्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे आणि हा माणूस तुमचाच आहे, तुमचा गट नेता आहे जिल्हा परिषदमधला, तुमचं हा काम करतोय, अतिशय जवळचा तुमचा हा माणूस आहे आणि हे झालेलं चुकीचं आहे. ही घडलेली सविस्तर घटना मी त्यांना सांगितली. त्यानंतर परत आज जवळजवळ ही रविवारी घटना साधारण 26/4/2026 रोजी संध्याकाळी 9 ते 10च्या दरम्यान घडली. आजचा 3रा दिवस आहे. 3 दिवस झाले तरीही पालकमंत्र्यांनी ह्या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मग का प्रतिक्रिया दिली नाही? एक त्यांच्या पक्षाचा सदस्य म्हणून दिली नाही किंवा काय? आज पालकमंत्री जिल्ह्यामध्ये फिरत आहेत, राज्यामध्ये फिरत आहेत. कोणतीही घटना घडली तर तिथं तात्काळ भेट देऊन तिथं चांगल्या पद्धतीनं दखल घेत आहेत. मग तळाशीमध्येच असं का? अरुण जाधव त्यांच्या अतिशय जवळचा आहे आणि तो एक जिल्हा परिषदचा त्यांच्या पक्षाचा सदस्य आहे म्हणून त्यांचं चाललंय की काय? आणि जर खरोखर जर त्याला प्रतिक्रिया जर या घटनेसंबंधित द्यायची असेल तर द्यावी अशी माझी पहिली मागणी आहे. कोणतीही त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. त्या अरुण जाधवाला तात्काळ अटक झाली पाहिजे. त्याला जर अटक झाली आणि त्याच्यावर जर कारवाई झाली तरच तळाशी गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने तयार होईल. आमच्यावर झालेला हल्ला म्हणजे आम्ही केलेल्या विकास कामावर केलेला हल्ला आहे, आमच्या जनतेवर केलेला हा हल्ला आहे. जसं बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांचं प्रकरण घडलं त्याच पद्धतीचा हा सेम पॅटर्न माझ्या बाबतीत इथं घडलेला आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जे दोषी लोक होती त्यांना तात्काळ स्पेशल स्पेशल SIT नेमून तिथं तात्काळ चौकशी चालू केली. आणि ही जी घटना घडलेली आहे ही पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील आहे. तळाशी गावामध्ये एक जाधव गुरुजी म्हणून होते, त्यांचाच मुलगा हा अरुण जाधव गुरुजी हा सुद्धा गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस होता. त्याला 2-3 वेळा हद्दपार झालेले असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार साहेब इलेक्शन लढवायचं, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं. आणि त्यांच्याच मुलाला त्यांनी आज जिल्हा परिषदमध्ये जवळजवळ 7 वर्षाची सक्षम कारावासाची शिक्षा असताना उमेदवारी त्याला दिली आणि त्याला निवडून आणला. निवडून आल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य असू देत किंवा कोणीही लोकप्रतिनिधी असू देत, त्यांना काय करायला पाहिजे? लोकांच्या गरजा काय, सुविधा काय, विकासाची कामं, ध्येय धोरणं मतदारसंघात राबवणं आज गरजेचं आहे. काही एखाद्या सरपंचावर, चांगलं काम करणाऱ्या सरपंचावर, चांगलं काम करणाऱ्या एका पंचायत समितीच्या सदस्यावर, पतीवर हल्ला करायचं, कट कारस्थान करायचं, हे या जिल्हा परिषद सदस्याचं हे जे वागणं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि खरोखर माझी ही पहिल्याच मागणी आहे की याला तात्काळ अटक करावं आणि याच्यात कारवाई करावी. ह्याचा पूर्ण या गटामध्ये सहभाग आहे. आणि माझी दुसरी गोष्ट अशी आहे, खरोखर ही जिल्ह्यामध्ये घडलेली घटना ही पहिलीच घटना आहे. एखाद्या सरपंचावर हल्ला, एखाद्या पंचायत समितीच्या सदस्याच्या पतीवर हल्ला, ही जिल्ह्यात आजपर्यंत कधीही कुठलीही अशी गोष्ट घडली नाही. ती ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडली. आणि कोल्हापूर जिल्हा शाहू महाराजांचा जिल्हा, चांगल्या विचारांचा जिल्हा, राधानगरी तालुका सुद्धा चांगला विचारांचा तालुका आहे. शाहू महाराजांच्या विचारांच्या या तालुक्यामध्ये हा हल्ला झालेला आहे आणि याची तात्काळ दखल घेणं गरजेचं होतं, पण ते काहीही झालेलं नाही. आणि त्यामुळं आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्याकडे माझी पहिली मागणी आहे, या अरुण जाधवाला तात्काळ अटक झाली पाहिजे. त्यानंतर माझी दुसरी मागणी आहे की जिल्ह्याला काळीमा बसणारी घटना आहे, यामध्ये त्यांच्या पक्षातून हा निवडून आलेला आहे, त्याला 7 वर्षाची शिक्षा आहे. असे गुन्हेगार स्वरूपीचे उमेदवार सर्वसामान्य जनतेमध्ये चालतात काय? तर माझं या ठिकाणी दुसरं मत आहे की त्यांनी पक्षाचा, पालकमंत्र्यांनी एक नैतिक आपली जबाबदारी स्वीकारून त्या सदस्यत्वाचा पक्षाचा राजीनामा जिल्हा परिषद सदस्याचा घेतला पाहिजे. कारण जर असे उमेदवार जर असतील, काळीमा फासणारी जर घटना घडवत असतील तर हे सदस्य पुढे उपयोगाचेच काय? एखाद्या सरपंचावर हल्ला म्हणजे त्या पूर्ण गावावर हल्ला, एखाद्या पंचायत समितीच्या सदस्यावर पतीवर हल्ला म्हणजे त्या गणामध्ये असलेल्या लोकांच्यावर हल्ला आहे.
त्यामध्ये विकासावर होत असलेला हा हल्ला आहे. त्यामुळं माझी एकच विनंती आहे, पालकमंत्री त्यांचं काम राज्यामध्ये चांगलं उत्कृष्ट आहे, अजूनही त्यांच्याबद्दल आमचं मतही चांगलं आहे. माझ्या 2च मागण्या आहेत, त्यांनी त्याला त्याच्यावरही अटक ही त्याला झालीच पाहिजे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याचं राजीनामा त्याचा त्याने घेतला पाहिजे पक्षाकडून सदस्यत्वाचा. ही माझी प्रमुख मागणी आहे. आणि माझी अशी इच्छा आहे, पालकमंत्री सुद्धा एक कामगाराचा मुलगा आहे. त्यांनी सुद्धा ग्रामपंचायतच्या सदस्यापासून, पंचायत समितीच्या सदस्यापासून, जिल्हा परिषद सदस्यापासून, आमदार होण्यापासून ते आज ते भविष्यात मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतील, असा त्यांचा मार्ग आहे. त्यामुळं ही त्यांनी एक जिल्ह्यामध्ये ही घडलेली घटना जी आहे ही नैतिक जबाबदारी स्वीकारून त्याचा तो राजीनामा घ्यावा आणि घेतील अशी मला अपेक्षा आहे. आणि जर दखल घेतली तर मी माझ्या पुढील माझा जो मार्ग काय आहे तो मी तुम्हाला वेळोवेळी अशीच पत्रकार परिषद घेऊन मी माझं म्हणणं सादर करेन. पण आणि यातून एक मी सांगतोय, माझा मृत्यू हा रविवार दिनांक 26/4/2026 रोजी झालाय असं मी पूर्णपणे गृहीत धरून मी सगळी पुढील वाटचाल इथून पुढे करणार आहे. दूधसागर न्यूज रिपोर्टर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.